मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी मस्त जाळीदार आंब्याचा केक कसा बनवायचा ते पाहूयात। फक्त एक लहान आकाराचा आंबा आणि एक वाटी रव्यापासून कढईमध्ये 12 ते 15 कपकेक्स बनवून तयार होतील। अंड किंवा दह्याचा सुद्धा वापर न करता अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार केक बनवून तयार होईल। कोणत्याही प्रकारचा केकचा ट्रे किंवा मोल्ड न वापरता घरीच आपण हे कपकेक्स बनवू शकतो। अतिशय सोप्या पद्धतीने मुलांच्या आवडीचा हा केक बनवून तयार होईल। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एक चांगला पिकलेला आंबा घ्यायचा। व्यवस्थित पिकलेला असेल तर तो चवीला गोड असतो आणि त्यामुळे केकमध्ये साखर जास्त वापरायची गरज लागत नाही। आंबा स्वच्छ धुवून देठाकडचा भाग चीक काढून घेतलेला आहे। याची साल काढून घेतली। पुरण वाटायच्या चाळणीमध्ये याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने पल्प पटकन निघला जातो आणि आंब्यामध्ये जर काही केशर असतील तर ते सुद्धा बाजूला होतात। 2 मिनिटात आंब्याचा पल्प काढून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। छोटा मोठा कोणत्याही प्रकारचा रवा असू दे, मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा। याची अशी रवाळ पावडर करून घेतल्यामुळे काय होतं, केक अजिबात कोरडा बनत नाही, त्यामुळे बनल्यानंतर सुद्धा अजिबात तुटत नाही। तर हे पहा, साधारण अशी याची पावडर करून घेतली। मेजरिंग कपचा 1 कप रवा वापरलेला आहे। आता आंब्याचा पल्प सुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे। तर इथे मी अर्धी वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे। मोठा आंबा होता त्यामुळे थोडासा पल्प शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे एक छोटा किंवा मीडियम आकाराचा जरी आंबा वापरला तरी सुद्धा चालेल। बारीक करून घेतलेल्या रव्यामध्ये हा आंब्याचा पल्प काढून घेतला। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचे। उकळून थंड करून घेतलेले हे दूध आहे। तर पाऊण वाटी इथे मी दूध घेतलेला आहे। दूध थोडं थोडं घालून हलवून घ्यायचं। यामध्ये अंड किंवा दह्याचा वापर करणार नाही। केक आतून जाळीदार होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे थोडा वेळ फेटून घ्यायचे। यामुळे काय होतं, रव्याची जी पावडर करून घेतलेली आहे ती दुधामध्ये व्यवस्थित एकजीव होते, चांगली मुरते। तर एकूण पाऊण कप दूध यामध्ये थोडं थोडं घातलेलं आहे। एकदा या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या की 3 ते 4 मिनिटे हे आपल्याला एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचे। फेटून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं। 15 ते 20 मिनिटे रेस्ट द्यायची। तोपर्यंत केक ज्या भांड्यामध्ये बेक करून घ्यायचा आहे त्याची सुद्धा तयारी करून घ्यायची। तर इथे मी कपकेक्स बनवण्यासाठी केकचा मोल्ड वापरलेला आहे, पण त्याऐवजी आपल्या मसाल्यातल्या डब्यातल्या स्टीलच्या वाट्या सुद्धा वापरू शकता। आणि केक बनवण्यासाठी एक स्टीलचा मोठा डबा घेतलेला आहे। यामध्ये बटर पेपर ठेवून सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे, त्यामुळे हे पहा, हे बॅटर असं चिकट चिकट झालेलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट याला कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता या बॅटरमध्ये अर्धा कप मैदा चाळून घ्यायचा। रव्याचा केक असला तरी सुद्धा थोडासा मैदा वापरल्यामुळे केकला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि अजिबात कोरडा झाल्यासारखं होत नाही, त्यामुळे अर्धा कप मैदा यामध्ये वापरलेला आहे। मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। मैदा चाळून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा कप पिठी साखर घ्यायची। अर्धा कप पेक्षा जास्त साखर यामध्ये वापरायची नाही। आंबा जर जास्तच गोड असेल तर यापेक्षा सुद्धा कमी साखर वापरू शकता। जास्त साखर वापरली तर केक हवा तसा जाळीदार बनणार नाही। त्यानंतर पाव वाटी यामध्ये तेल घेतलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं उग्र वासाचं तेल वापरायचं नाही। इथे मी सूर्यफुलाचंच तेल वापरलेलं आहे। तेलाऐवजी वितळून घेतलेलं तूप सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आणखी थोडंसं दूध सुद्धा लागणार आहे। तर इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे। उकळून थंड केलेलं दूध आहे। यावेळी सुद्धा थोडं थोडंच दूध घालायचं आणि मिक्स करत राहायचं। जोपर्यंत या बॅटरला आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत दूध घालत राहायचं। तर एकूण पाव कप दूध वापरलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं। तर सुरुवातीला पाऊण वाटी आणि आता पाव वाटी दूध वापरलेलं आहे, म्हणजे एकूण 1 वाटी दूध यामध्ये वापरलेलं आहे। आता पुन्हा 5 ते 6 मिनिटे एकाच दिशेने हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं। तर हे पहा, थोडंसं हे फ्लफी बनलेलं आहे। आता यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायच्या अगोदर ज्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये केक बेक करायचा आहे ते भांडं प्रीहीट करायला ठेवायचं। तर त्यासाठी मीठ थोडंसं पसरून घेतलं, त्यावरती एक स्टँड ठेवला, झाकण लावून 5 ते 6 मिनिटे हे भांडं गरम करून घ्यायचं। भांडं थोडंसं गरम व्हायला सुरुवात झाली की यामध्ये बेकिंग पावडर घालायची। तर इथे मी 1 टीस्पून आणि 1/4 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। त्यासोबतच 1/4 टीस्पून बेकिंग सोडा सुद्धा घेतलेला आहे। असे मेजरिंग स्पून नसतील तर साध्या चमच्याने 1 चमचा भरून बेकिंग पावडर घ्यायची आणि पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा। अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ सुद्धा यामध्ये घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला अगदी जास्त फेटून घ्यायचं नाही, तर फक्त हे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं। बेकिंग पावडर घातल्यानंतर जास्त फेटायचं नाही, फक्त थोडंसं हलवून घ्यायचं। तर हे पहा, बॅटरमध्ये आता जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता लगेचच हे बॅटर वाट्यांमध्ये आणि डब्यामध्ये काढून घ्यायचं। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच याला उष्णता मिळणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे इथून पुढची प्रोसेस थोडीशी पटपट करायची।
वाट्यांमध्ये हे बॅटर भरून घेताना वरती थोडीशी जागा ठेवायची, कारण केक बेक झाल्यानंतर फुगतो, त्यामुळे वरती थोडीशी जागा सोडून वाट्या व्यवस्थित टॅप करून घ्यायच्या। वाट्या भरून घेतलेल्या आहेत। आता उरलेलं सगळं बॅटर या डब्यामध्ये काढून घेतलं। आपल्या मसाल्यातल्या डब्यातल्या स्टीलच्या वाट्यांमध्ये केक कसा बेक करायचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। यावरती थोडीशी ड्राईड टुटी फ्रुटी घेतलेली आहे। ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा यावरती घेऊ शकता। आता लगेचच हे गरम करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं। 5 ते 6 मिनिटेच हे भांडं गरम करून घेतलेलं आहे। अगदी जास्त गरम करायचं नाही। सुरुवातीलाच जास्तच भांडं गरम असेल तर केक तळाला लागू शकतो। झाकण ठेवून मंद आचेवर 25 मिनिटे हे बेक करून घ्यायचं। 25 मिनिटामध्ये मध्ये अजिबात झाकण काढायचं नाही। मध्ये जर झाकण काढून बघितलं तर केक मध्यभागी बसल्यासारखा होतो, त्यामुळे 25 मिनिटे बेक करून झाल्यानंतरच याचं झाकण काढून घेतलेलं आहे। आणि हे पहा, कपकेक्स छान बेक झालेले आहेत। दुसऱ्या भांड्यामध्ये डब्यातला केक सुद्धा त्याच वेळेमध्ये मी बेक करून घेतलेला आहे। तर मंद आचेवरच 25 मिनिटे हा सुद्धा केक बेक करून घेतलेला आहे। आता हे केक आपल्याला लगेचच काढून घ्यायचे नाहीत, तर यावरती एखादं कापड झाकून ठेवायचं। थोडंसं हे थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतरच हे डिमोल्ड करून घ्यायचे, म्हणजे एकही केक तुटणार नाही। थंड झाल्यानंतर सुरुवातीला सुरीच्या साहाय्याने याच्या कडा वेगळ्या करून घ्यायच्या। त्यानंतर फक्त एकदा असं टॅप केलं ना लगेचच या वाटीतून कपकेक बाहेर पडतो। वाट्यांना व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। बटर पेपर सुद्धा खाली ठेवलेला होता, त्यामुळे एकही कपकेक वाट्यांना चिकटून राहणार नाही। स्टीलच्या वाट्यांमध्ये जरी बनवले तरी सुद्धा हा केक चिकटून राहत नाही। तर हे पहा, कढईमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये जरी बेक करून घेतलं तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे बेक होतात। सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त जाळीदार कपकेक्स बनून तयार झालेले आहेत। रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे कपकेक्स बनून तयार झालेले आहेत। गरम असतानाच हे केक जर काढायला गेला तर तुटायची जास्त शक्यता असते, त्यामुळे असं थोडा वेळ कापड झाकून ठेवल्यामुळे काय होतं, आतमध्ये थोडीशी वाफ तयार होते आणि त्यामुळे याच्या कडा सेपरेट व्हायला खूप मदत होते आणि त्यामुळेच तळाला सुद्धा केक अजिबात चिकटून राहणार नाही। आणि हे पहा, डब्यातला सुद्धा केक अगदी परफेक्ट बनलेला आहे। सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आलेला आहे। एवढ्या वेळेमध्ये अगदी परफेक्ट केक बेक होतो। रव्याचा केक असून सुद्धा अजिबात कोरडा बनलेला नाही। कोरडा न होण्यासाठी किंवा याचे तुकडे तुकडे न पडण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रवा बारीक वाटून घेतला। त्यानंतर यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाववाटी तेल किंवा तूप यामध्ये नक्की वापरायचं। तेल कमी वापरलं तर केक कोरडा व्हायची शक्यता जास्त असते आणि तेल तुपाचं प्रमाण जास्त झालं तर प्रमाणापेक्षा केक ओलसर बनतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा आपण कधी कधी तरच वापरतो, त्यामुळे जास्तीचा मैदा असेल त्याला किडे लागू नयेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो। तर फ्रीजमधला किंवा अगदी थंड असलेला मैदा केकसाठी कधीही वापरायचा नाही। केकमध्ये वापरायचं असेल तर आदल्या दिवशीच मैदा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा। तर अशा अगदी सोप्या ट्रिक्स वापरून कुठल्याही प्रकारचा केक अगदी परफेक्ट बनेल। मुलांच्या सुट्ट्या सुद्धा आता चालू झालेल्या आहेत आणि सुट्टीमध्ये रोज काहीतरी नवीन खायला हवं असतं। आंब्याचा सीझन सुद्धा चालू आहेच, तर या अतिशय सोप्या पद्धतीने कढईमध्ये घरच्या साहित्यात हा केक नक्की बनवून पहा। सगळ्यांच्या आवडीचा आंब्याचा फ्लेवर असल्यामुळे घरातले सगळेजण आवडीने खातील। तर हे पहा, आतून सुद्धा मस्त जाळीदार असा हा केक बनलेला आहे आणि कपकेक सुद्धा तुम्ही पाहू शकता, स्पॉन्जी आणि आतून मस्त जाळी सुटलेली आहे। यामध्ये मैदा घेताना सुद्धा शक्यतो चाळूनच वापरायचा, त्यामुळे बॅटरमध्ये अगोदरच हवा तयार होते आणि असा जाळीदार केक बनून तयार होतो। हे पूर्ण केकचं बॅटर वापरून जर सगळेच कपकेक्स बनवले तर 12 ते 15 या आकाराचे कपकेक्स बनून तयार होतील। कपकेक्स बनवायचे नसतील तर कोणत्याही प्रकारचा स्टीलचा डब्बा किंवा कोणत्याही आकाराचा केकचा ट्रे वापरू शकता। साहित्याच्या या प्रमाणात भरपूर प्रमाणात केक बनून तयार होतो। तर या सुट्टीमध्ये असा हा आंब्याचा केक नक्की बनवून पहा।